असणारी अशी गरिमा असणारी, कारण सोलापुरात खूप वर्षानंतर आणि आमचा 100% आरोप आहे की ती राजकीय हेतुपुरस्सर झालेली आहे. कुठेतरी इलेक्शन होईपर्यंत पोलीस प्रशासन घुस नाही पडायला पाहिजे, कारण फॉर्म भरण्यापासून ते विड्रॉलपर्यंत आम्हाला असं दिसून येत आहे की खूप ठिकाणी कॉम्प्रोमाइज झालं आहे. पोलीस प्रशासन असेल, कॉर्पोरेशन ॲडमिनिस्ट्रेशन असेल, इलेक्शन कमिशन असेल, आम्हाला हे दिसून येत आहे. आम्हाला माहिती आहे की तुम्ही कॉन्शियन्शियस ऑफिसर आहात आणि ही निवडणूक ट्रान्सपेरेंटली पार पाडायला पाहिजे. आमचे कॅन्डिडेट्स महाविकास आघाडीचे अतिशय दहशतीत आता ते प्रचार करत आहेत आणि खूप ठिकाणून त्यांना धमक्या येत आहेत, त्यांच्यावर पाळत ठेवून चाललं आहे. इथे फेवरेटिझम होतोय कॉर्पोरेशनमध्ये, कारण त्यांचे जे पॉवरमध्ये आहेत त्यांना सोडलं जात आहे, आमच्या लोकांना थांबवलं जातं, अगदी आरोपर्यंत त्यांच्या लोकांना सोडलं जाते. तुमचे काही ऑफिसर्स ही थोडीशी पार्शालिटी करतात असं आमच्या निदर्शनास आलंय. आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचे सगळे कॅन्डिडेट सुरक्षित असायला पाहिजेत. अशी कोणतीही घटना सोलापुरात नाही घडायला पाहिजे. भाजप सगळ्या गोष्टीचा वापर करते, अगदी तुमचा पण त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा वापर जर करत असतील तर हे लोकशाहीसाठी खूपच मोठी थ्रेट आहे, घातक आहे आणि एक संकेत खूप वाईट होतील ह्याचे पडतायत लोकांवर आणि प्रशासनावर. म्हणून कृपया तुम्ही जेवढी मदत त्यांना करताय तेवढी मदत आम्हाला पण करा आणि त्यांना जर करत नसाल तर आम्हाला पण करू नका. आपण इम्पार्शियल झालं पाहिजे आणि इलेक्शन होईपर्यंत, शेवटच्या दिवसापर्यंत, अगदी ॲक्च्युली काउंटिंग होईपर्यंत आम्हाला तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. लेबल न देता ते राजकीय हेतू पुरस्सरच आहे हे तुम्ही ट्रान्सपेरेंटली करणं आम्हाला अपेक्षित आहे आणि त्यासाठी तुम्हाला CBR व्यवस्थित ट्रान्सपेरेंट इन्क्वायरी झाली पाहिजे अशी आम्ही विनंती करतो. कारण का हे ब्लॅक अँड व्हाईट आहे की हे राजकीय हेतू पुरस्सर आहे. आता ह्याला पण दोन्ही फॅमिलीजला पैसे देऊन प्रेशरमध्ये, आणि तुम्हाला माहिती आहे ड्रिल काय आहे, तर तुम्ही ह्याच्यात पण तुम्हाला एक्झॅक्टली माहिती आहे काय केलं जातं. So please, Commissioner Sahib, you have to be transparent.